मॉर्निंग. आपण मागच्या लेक्चरला पॉलिनेशनबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. पॉलिनेशनचे वेगवेगळे प्रकार बघितलेले किंवा पॉलिनेटिंग एजन्सीज कुठल्या कुठल्या होत्या, जसं की अबायोटिक एजन्सीज आहेत, बायोटिक एजन्सीज आहेत. अबायोटिक एजन्सीजमध्ये आपण वॉटर आणि विंड या दोन गोष्टींचा विचार केला. आणि बायोटिक एजन्सीजमध्ये ॲनिमल्स वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यामध्ये इन्सेक्ट असतील, त्याला आपण एन्टोमोफिली असं म्हटलं, बॅट असतील त्याला चिरोप्टेरोफिली म्हटलं, बर्ड्स असतील त्याला ऑर्निथोफिली म्हटलं. अशा वेगवेगळ्या प्रकारचे टाईप आपण बघितले. बिकॉज दोज ॲनिमल्स आर इन्वॉल्ड इन द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन और दे हेल्प्स फॉर द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम द anther to the stigma. That was the important point. So what are the different aspects related to the modification of the flower helping in the pollination? काही फ्लावर्स आहेत ते स्वतःमध्ये मॉडिफिकेशन करून घेतात पॉलिनेशनसाठी मदत करण्यामध्ये. म्हणजे त्यांची साईज असेल, प्रोडक्शन ऑफ नेक्टर असेल, त्याच्यानंतर कलर असेल, फ्रेग्रन्स असेल. लक्षात ठेवायचं हे 4 मॉडिफिकेशन आपण जर डोक्यात ठेवले तरी चालतील. आता ते कोणाकोणाचे आहेत, कशा कशा प्रकारचे आहेत ते आपण लक्षात ठेवायचे. फ्लावरचं मॉडिफिकेशन काय, एक तर कलर, साईज ऑफ अ फ्लावर, ठीक आहे, कलर आणि साईज ऑफ फ्लावर. तिसरी गोष्ट काय, प्रोडक्शन ऑफ अ नेक्टर, फॉर्मेशन ऑफ नंबर्स और लार्ज क्वांटिटी ऑफ अ पोलन ग्रेन्स. जर अबायोटिक एजन्सीज असतील तर क्वांटिटी पोलन ग्रेनची जास्त असेल, बाकीच्यांमध्ये जरा कमी असेल, ठीक आहे. आता दुसरी अबायोटिक असेल तर स्पेशल मॉडिफिकेशन पोलन ग्रेन्समध्ये गरजेचे नाही आहे. पण जर बायोटिक एजंट्स असतील किंवा बायोटिक एजन्सीज जर असतील तर त्याच्यामध्ये मात्र पोलन ग्रेन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मॉडिफिकेशन गरजेचे असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण विचार केलेला आहे किंवा त्याचे एक्झाम्पलसुद्धा आपण काही काही बघितले. काही स्पेशल मॉडिफिकेशन बघितले, सच ॲज इन साल्विया प्लांट. लेवर मेकॅनिझम बघितलं आपण. त्याच्यात लेवर मेकॅनिझममध्ये कशा पद्धतीनं स्पेशली filament is designed or bifurcated to help in the pollination, and especially 80 to 85% of the pollination is performed or it is done by the bees. You must remember this. म्हणून बी त्याचं मी एक्झाम्पल्स म्हणून सांगितलं होतं. डार्विनचा त्याच्याबद्दलचा विचार मी जरा थोडासा सांगितलं. देन टुडे वी विल टॉक अबाउट द हाऊ दिस पॉलिनेशन इज डन इन द डिफरंट काइंड्स ऑफ द फ्लावर्स. That is how flower adaptations are responsible for or helping in the cross pollination. So those are help in the cross pollination. We can say outbreeding devices. Outbreeding devices. आज पहिल्यांदा आपण बघूया outbreeding devices. प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्स मधला हा शेवटचा इव्हेंट आहे असं म्हणता येईल आपल्याला. किंवा अजून एक इंटरॅक्शन आहे तो आपल्याला सांगता येईल. आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. व्हॉट इज आउटब्रीडिंग? दॅट इज द फर्स्ट क्वेश्चन. आउटब्रीडिंग, आउटब्रीडिंग इज अ ब्रीडिंग बिटवीन जेनेटिकली डिफरंट प्लांट्स. Genetically different plants of a species. Of a species. What is outbreeding? Here, these plants are genetically different. It means they have different combination. One plant have one combination, another will have another combination, but those are the members of a species. ते एकाच स्पीसीजचे मेंबर असले पाहिजे, त्याला आपण म्हणू. कधी कधी आउटब्रीडिंग हायब्रिडायझेशनमध्ये सुद्धा होतं, डिफरंट स्पीसीजचं होतं, पण दॅट इज अ रेअर वन. डिफरंट स्पीसीजमध्ये रेअर असतं, ठीक आहे. बट हिअर जेनेटिकली डिफरंट प्लांट्स आर इसेन्शियल. सो दॅट इज दिस कॅन बी कन्सिडर्ड ॲज अदर वे. यू कॅन से इट इज अ क्रॉस पॉलिनेशन. Cross pollination or cross breeding, you can say. Outbreeding, cross breeding, you can say in other way. Cross breeding. त्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीनं
अंडरस्टँड करू शकतो. एक आहे ब्रीडिंग बिटवीन, व्हॉट इज ब्रीडिंग? कॉम्बिनेशन ऑफ अ जीनोम और सिम्पली अ फर्टिलायझेशन. क्लियर? फर्टिलायझेशन असतं और कॉम्बिनेशन ऑफ अ टू डिफरंट काइंड्स ऑफ द मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स, दॅट इज अ ब्रीडिंग. जे आपण जेनेटिक्समध्ये शिकतो तेच सगळं ब्रीडिंगचं आपल्याला असलेलं बघायला मिळतं. त्याला आपण फर्टिलायझेशन सिम्पली म्हटलं तरी चालेल. फर्टिलायझेशन बिटवीन जेनेटिकली डिफरंट प्लांट्स ऑफ अ स्पीसीज, दॅट इज अ आउटब्रीडिंग. सो दिस आउटब्रीडिंग इज helped by the cross pollination. Outbreeding is possible whenever there is a cross pollination. आता आउटब्रीडिंग कधी पॉसिबल असतं? तर क्रॉस पॉलिनेशन ज्या ज्या वेळेस आहे त्या वेळेस आपल्याला आउटब्रीडिंग होतं असं लक्षात येतं. जर क्रॉस पॉलिनेशन नाही झालं तर देर इज अ नो पॉसिबिलिटी ऑफ द आउटब्रीडिंग और क्रॉस ब्रीडिंग. देर इज अ नो क्रॉस ब्रीडिंग व्हेन देर इज अ नो क्रॉस पॉलिनेशन. सो what are the different aspects which are helping in the cross pollination? What are the different modifications which are helping in the pollination? Then question comes, if there is a cross pollination and there is a need of a different kinds of agencies and different kinds of modification, then what is the benefit of a cross pollination or cross breeding or outbreeding? Why there is a outbreeding? So many times what happens, there are different plants, they are struggling for the cross breeding. Why? Because they have to, म्हणजे क्रॉस पॉलिनेशन करण्यासाठी काय करायला लागेल? एक एक्झाम्पल घेतलं, एंटोमोफिलिक फ्लावरचं एक्झाम्पल जर घेतलं तर तुम्हाला लक्षात येईल. त्याला काय काय करावं लागतं? फ्रेग्रन्स तयार करावा लागतो, बरोबर? एनर्जी वेस्ट. फ्रेग्रन्स तर दुसऱ्यालाच, इन्सेक्टला मिळणार आहे, झाडाला थोडाच वास येतो, तो तर आपण पण घेतो आणि आनंदी होतो. झाड म्हणणार ह्याचा आनंद मला काय करायचा आहे, बरोबर ना? इन्सेक्टला आनंद देऊन मला काय करायचं आहे? दुसरी गोष्ट, नेक्टर तयार करतो. नेक्टर तयार केल्यानंतर काय होतं? नेक्टर जर तयार केला तर नेक्टर कोणाला मिळणार आहे? इन्सेक्टला मिळणार आहे. प्लांटला काय? फक्त क्रॉस पॉलिनेशन होणार आहे, बरोबर? नेक्टर तयार करणं म्हणजे एनर्जी प्रोव्हाइड करणं, फूड मटेरियल तयार करून देणं, स्वतःचं रक्त दिल्यासारखं. एवढा साध्या सिंपल भाषेमध्ये जर बघितलं तर एवढं सगळं कशासाठी केलं जातं? वाय? What is the importance of this outbreeding? There can be the two different kinds of the important and very essential aspects related to the outbreeding. One, it produce. This outbreeding is responsible to produce genetically different plants. Different plants. बघा, it produce genetically different plants. Yes, there is a variation. Genetically different, you can say there is a variation in plants. Plants मध्ये काय असतं? व्हॅरिएशन असतं in terms of a genes, combination of a genes or in terms of a morphology. ओके, क्लिअर? कशासाठी असेल हे आउटब्रीडिंग? कशासाठी करायचं? एकच सगळ्यात महत्त्वाचं कारण त्याला आहे, दे हॅव टू प्रोड्यूस जेनेटिकली डिफरंट प्लांट और जेनेटिकली व्हॅरिएंट ऑफ अ व्हॅरियंट्स ऑफ अ प्लांट्स. ओके, व्हॅरिएशन त्याच्यामध्ये प्लांट्समध्ये व्हॅरिएशन झाले पाहिजेत आणि ते व्हॅरिएशन कसे असले पाहिजे? जेनेटिकल व्हॅरिएशन असले पाहिजे. देन अगेन क्वेश्चन कम्स, वाय टू फॉर्म अ जेनेटिकली डिफरंट प्लांट्स? क्लिअर? Again, the question comes, why to form a genetically different plants? Then, these genetically different plants are those plants which have a variation in their individuals of a species. Those are very efficient in survival of a changing or survival in the changing environment. They can survive, or you can simply say they are able to evolve very efficiently. They can evolve, they can change themselves according to environment. ते काय करू शकतात? एन्व्हायरमेंट नुसार स्वतःला बदलून घेऊ शकतात, चेंज करू शकतात. आणि त्याच्यामुळं जर समजा याच्याही अगोदर आपण सांगितलं काही साधा डिफरन्स जर बघितला, if you change the temperature and light
then you can change your skin color as well. You change your skin color according to the light. तुमचा स्किन कलर सुद्धा लाईट नुसार बदलतो. हे कधी तुम्ही ऑब्झर्व केलं माहिती आहे तुम्हाला? काही आता ते ट्रेंड निघाला आहे, मुली आपलं ते तोंडाला बांधतात. आता काय मास्क आहे त्याच्यामुळे काय अडचणच नाही. मध्ये मध्ये काही सोशल मीडियावरती काही चुटकुले येत असतात की एवढंच हे केलेलं असतं, एवढंच गोरं झालेलं असतं, बाकी सगळं कलर असतं. ठीक आहे. हे काय होतं? ब्लॅक कलर is a very good color for the protection from the light. It gives a protection from the light. And if you change the environment at that time, there is a change in the morphological character as well for the adjustment with the environment. कशासाठी येते चेंज? कशासाठी आहे? टू ॲडजस्ट विथ द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट बरोबर ॲडजस्ट करण्यासाठी आहे. इफ देर इज अ नो ॲडजस्टमेंट, व्हॉट विल हॅपन? जर तो ब्लॅक कलर तिथं जर स्किनमध्ये नाही आला तर काय होईल? देर कॅन बी द कॅन्सर फॉर्मेशन इन द स्किन. स्किनमध्ये कॅन्सर फॉर्मेशन होतं, स्किन इन्फेक्शन होतं, स्किन डॅमेज होते. बरोबर? टू अवॉइड दॅट देर इज अ कलर फॉर्मेशन. सो सिमिलरली same many different kinds of the factors which affects on the plant life or plant morphology, and that can be adjusted with according to the environment because of a genetical difference or genetic difference, or that will lead to the evolution with a new environment. नवीन एन्व्हायरमेंट बरोबर इव्होल्युशन त्यांना करण्यासाठी आपल्याला जेनेटिकल डिफरन्स लागतो. लक्षात ठेवा. If there is a no genetical difference or if there is a no crossbreeding, then what will happen? There is another concept that is you can say crossbreeding leads to the evolution. But another concept, if there is a no crossbreeding, then what? Another opposite is the inbreeding. त्याला आपण दुसरा पॉइंट घ्या. Inbreeding, breeding between genetically similar plants or genetically identical plants. Inbreeding है breeding of genetically identical plants. Remember, जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट्स. जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट्स जे आहेत त्यांच्यामध्ये जर ब्रीडिंग झालं तर त्याला काय म्हणायचं? इनब्रीडिंग. क्लिअर? पहिलं क्रॉस ब्रीडिंग काय? जेनेटिकली डिफरंट प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये जर झालं तर त्याला क्रॉस ब्रीडिंग म्हणायचं किंवा आउट ब्रीडिंग म्हणायचं. पण दुसरा शब्द काय त्याचा अपोजिट शब्द काय? इनब्रीडिंग. इनब्रीडिंग म्हणजे काय? जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट्स मधलं ब्रीडिंग आहे त्याला काय म्हणायचं? इनब्रीडिंग असं म्हणायचं. क्लिअर? So what happens about this inbreeding? They always form. याचा सगळ्यात महत्त्वाचं. They always forms genetically similar plants or genetically identical plants. Remember, they always forms genetically identical plants. म्हणजे कितीही जनरेशन झाले तरी त्यांचा जीनोम बदलेल का? बघा, कितीही जनरेशन झाले, पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगकडे आलं, त्यांचा जीनोम काय असेल? सेम ॲज दॅट ऑफ द पॅरेंट. त्याच्यामध्ये चेंज होईल का? नाही होणार. त्याच्यानंतर कितीही जनरेशन असू द्या, जनरेशन टू जनरेशन देअर जीनोम इज सेम. देअर इज नो चेंज इन द जीनोम. अँड इन सच केस व्हॉट हॅपन? They fails to reproduce. तुम्ही म्हणाल मग ठीक आहे ना, बऱ्याच वेळा आपण काय असतं बघा, खूप अशा गोष्टी आहेत की आपल्याला सेम झालेले बघायला मिळतात. आता काही गोष्टी तुम्हाला लक्षात येत असतील. आजकाल राईसचे प्लांट्स, राईसच्या किंवा भाताची शेती करताना राईसच्या बिया तुम्हाला मिळतात आणि त्या जर बिया पेरल्या तर एकाच प्रकारचा राईस तुम्हाला बघायला मिळेल. बासमती तर बासमती, त्याच्यामध्ये व्हॅरिएशन दिसत नाही. कितीही जनरेशन असू द्या,
व्हॅरिएशन दिसत नाही, कारण त्याच्यामध्ये प्युरिटी मेंटेन केलेली आहे. काय मेंटेन केलेली आहे? प्युरिटी मेंटेन. प्युअर ब्रीड आहे ते. पण ह्या प्युअर ब्रीडलाच आपण काय, प्युअर ब्रीडमध्ये जर पॉलिनेशन होत असेल किंवा त्यांच्यामध्ये जर ब्रीडिंग होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? इन ब्रीडिंग असं म्हणतो. प्युअर ब्रीडमध्ये, प्युअर ब्रीड फॉर अ स्पेसिफिक कॅरेक्टर असं म्हटलं तरी चालेल, त्याला आपण इन ब्रीडिंग असं म्हणतो. ठीक आहे. आता हे जर इन ब्रीडिंग कंटिन्युअस राहिलं तर काय होतंय? जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट्स तयार होतात. म्हणजे सगळे भाताचे जे प्लांट्स आहेत ते सगळे सारखे दिसतात. क्लिअर? बघायचं, विचार करायचा जरासा. कधी भाताची शेती बघितली असेल किंवा गव्हाची शेती बघितली असेल तर तुम्ही बघायचं की सगळे प्लांट सेम दिसतात, त्याच्यामध्ये काही बदल दिसत नाही. क्लिअर? हा बदल का दिसत नाही? तर त्यांच्यामध्ये इनब्रीडिंग केलेलं असतं. पण कालांतरानं काय होतं? देयर इज अ डिक्रीज इन अ प्रोडक्शन इन सच केसेस ऑफ अ प्लांट्स. अशा प्लांट्समध्ये काय होतं? प्रोडक्शन कमी कमी होत जातं. आणि सेम कंडिशन आता सुद्धा झालेली आहे. मागच्या काही वर्षापूर्वी किंवा 20-30 वर्षापूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वतःचं बियाणं असायचं. विचार करा, हा थोडासा वेगळा पार्ट आहे, याच्याशी संबंधित आहे. स्वतःचं बियाणं असायचं. म्हणजे शेतकरी काय करायचा? माझ्या शेतामधलं चांगले चांगले दाणे असलेले प्लांट्स बाजूला काढायचा किंवा चांगलं गहू, चांगलं तांदूळ असेल तर तो बाजूला काढायचा आणि त्याचे बी म्हणून ठेवायचा तो. पण आता काय होतं? असं बियाणे मिळत नाही. मग हे काय करतात? बाजारातून विकत आणतात. बाजारामध्ये कसे कुठले ब्रीड्स असतात? इनब्रीडिंग केलेले ब्रीड्स असतात. क्लिअर? मग आता काय झालं की त्यांनी जर पुन्हा आत्ता प्रयत्न केला तर त्या बियाण जर पेरल्या तर त्यांना प्रोडक्शन तेवढं मिळत नाही. आणि मग कंटिन्युअसली फार्मर्स हॅव टू डिपेंडंट ऑन द सीड सप्लायर्स. फार्मर्सला काय करायला लागले आता की कायम सीड सप्लायर्सवरती अवलंबून राहायला लागले. अगोदरच्या काळामध्ये असं नव्हतं. सीड वगैरे विकत आणायचे नाही. ज्वारीचे मी ज्या ठिकाणी माझं नेटिव्ह प्लेस आहे त्या ठिकाणी ज्वारी जास्त होते, तर ज्वारीचं बी कधीच आम्ही विकत आणलं नाही. आजकाल ज्वारीचं बी मिळत नाही, मग विकतच आणावं लागतं. विकत आणलं तर त्याला तेवढा उतार येत नाही, म्हणजे प्रोडक्शन तेवढं होत नाही. असं जर प्रोडक्शन नाही झालं तर शेतकरी लॉसमध्ये जातो. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये लक्षात येतात. तर फायनली these genetically identical plants, why they do not produce large quantity or as required production we don't get in such case, because there is a special phenomenon in the inbreeding. After some generation what happens? There is a inbreeding depression. There is a inbreeding depression. This inbreeding leads to the inbreeding depression. Leads to inbreeding depression. Remember, what is inbreeding depression? Continuous inbreeding, continuous self pollination. बघा, आउटब्रीडिंग, क्रॉस पॉलिनेशन, आउटब्रीडिंग आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण इनब्रीडिंगमध्ये जरा थोडासा विचार करतोय. इनब्रीडिंग कशामुळे होतं? तर सेल्फ पॉलिनेशनमुळे होतं. आणि इनब्रीडिंग जर कंटिन्युअस झालं, इफ कंटिन्यूड सेल्फ पॉलिनेशन, देयर कॅन बी दिस लीड्स टू द इनब्रीडिंग डिप्रेशन. इनब्रीडिंग डिप्रेशन मीन्स these plants after some generation or after few generation fails to reproduce. They fails to reproduce. They have less ability to reproduce. त्यांच्यामध्ये कमी कपॅसिटी रिप्रोडक्शनची आलेली बघायला मिळते, कारण कॉम्पिटेबिलिटी त्याची कमी होते. बघणार आहे आपण त्याच्यानंतर. वाय डज इट हॅपन? क्लिअर? तर इनब्रीडिंग डिप्रेशनमध्ये दे फेल्स टू ब्रीड, दे फेल्स टू रिप्रोड्यूस. त्यांचं रिप्रोडक्शन फेल होतं काही जनरेशननुसार. असंच बऱ्याच आपल्या व्हरायटीमध्ये सुद्धा झालेलं बघायला मिळतं. ह्युमनमध्ये सुद्धा अशा गोष्टी घडतात इनब्रीडिंग डिप्रेशनच्या. ॲनिमल्समध्ये सुद्धा इनब्रीडिंग डिप्रेशनच्या होतात. काही काळामध्ये, अगोदरच्या काळामध्ये जवळच्या रिलेशनमध्ये लग्न करायची सवय होती. मग त्यांना असं लक्षात आलं की जवळच्या लोकांमध्ये जर लग्न सतत केलं
तर त्यांना मुलं बाळ होत नाही, वंध्यत्व येतं. मग त्यांनी काय केलं, जरा लांबचे, म्हणून आपल्याकडं आपली टेंडन्सी परफेक्ट करून ठेवली की आपण लग्न कुणाबरोबर केलं पाहिजे, बरोबर. म्हणजे काय, लांबचे असेल, मामा, आत्या वगैरे 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 असे दूरचे जे रिलेटिव्ह आहेत त्यांच्याबरोबर लग्न केलं जातं आणि तेही दुसऱ्याबरोबर करतात. म्हणून त्यांच्यामध्ये काय होतं, क्रॉस ब्रीडिंग जास्त होतं आणि म्हणून आपला जिनोम सस्टेन होतो, इव्हॉल्व होतो आणि दे कॅन सर्वाईव्ह व्हेरी इफिशियंटली. इफ द केस इज नॉट, आपण जर म्हटलं तर अशा प्रकारची मुलं चांगली असतात वगैरे वगैरे, आपले क्रायटेरिया ठरवले, समजा असं नसतं पण ठरवले आणि त्यांच्यातच इनब्रीडिंग करायचं ठरवलं. समजा चुकून, असं नाही वेगळ्या अर्थाने घेऊ नका, फक्त समजून सांगण्यात सायंटिफिकली घ्या. बहीण भावाचं लग्न झालं, सख्या बहीण भाऊ आहे त्यांचं लग्न झालं, काय होईल, त्यांना मुलं बाळ होती, पण त्यांच्या मुलाबाळांनी पण एकमेकांमध्ये लग्न केलं, कशाला दुसऱ्याबरोबर हे करायचं. असं जर करत गेलो तर 2-3 जनरेशन नंतर त्यांना मुलं बाळ होत नाही. जरी झाली तरी ती जास्त आजारी पडतात. दे कांट ॲडजस्ट विथ इच अदर, विथ द एन्व्हायरमेंट. दिस हॅपन्स and this already happens, therefore we don't do such kind of things. It's a scientific one. Thus a same thing happens in the plants as well. If there is a self pollination and inbreeding continuously happens for the generation to generation, at that time there can be the depression of a inbreeding. There is a depression of a inbreeding. Therefore these plants can't reproduce, can't breed further, and therefore they have to go for the outbreeding. त्याच्यानंतर त्यांना आउटब्रीडिंग करावंच लागतं, लक्षात ठेवा. त्याच्याशिवाय त्याने सर्वाईव्ह होऊ शकत नाही तर कालांतरानं तो त्यांचा जो जिनोम आहे तो नष्ट होऊन जातो, इथपर्यंत येतं. म्हणजे त्यांना कालांतरानं काय होतील, आता जे उदाहरण घेतलं मी ह्युमनमधलं, कालांतरानं त्यांना मुलंच होणार नाहीत, कधीच होणार नाहीत आणि कालांतरानं ते सगळेच म्हणजे त्यांचा जिनोमच सगळा नष्ट होऊन जाईल. इट हॅपन मेनी टाइम्स. असे कितीतरी घराने नष्ट झालेली बघा, कारण इनब्रीडिंग इज अ कॉज इन दॅट केस. अँड देर आर मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द प्लांट्स ॲज वेल व्हॅनिश्ड बिकॉज ऑफ सच काइंड ऑफ द इनब्रीडिंग, अँड देअरफॉर दे हॅव अडॉप्टेड देम सेल्स फॉर द आउटब्रीडिंग. दे हॅव चेंज्ड देम सेल्स फॉर फेवरिंग द आउटब्रीडिंग. याच्यासाठीच आउटब्रीडिंगसाठी त्यांनी फेवर करण्यामध्ये त्यांना स्वतःला अडॉप्ट करून घेतले, स्वतःला डेव्हलप केलं आणि त्या डेव्हलपमेंटला आपण काय म्हणतो, आउटब्रीडिंग डिव्हायसेस. अशा प्रकारचं मॉडिफिकेशन आहे. मग त्या मॉडिफिकेशनला काय म्हणतो आपण, की जे मॉडिफिकेशन्स फ्लोरल मॉडिफिकेशन असतील किंवा त्यांच्या फिजिओलॉजिकल मॉडिफिकेशन असतील, all those modifications are responsible for or they are helping for the outbreeding, and those are called as outbreeding devices. Clear? आता बघूया what are the different outbreeding devices. These outbreeding devices can be of different type. कुठल्या प्रकारचे डिव्हाइसेस असतात. First important, unisexuality in the plant. Unisexuality. Remember, unisexuality. Plant do have one sex organ or flower do have only one sex organ. अशा काही प्रकारचे आपल्याला काही प्लांटमध्ये there are some examples which do have both the or bisexual plants, both the sexes of a flower. They do have male as well as female flowers, they do have. But in those cases, if the unisexuality is not there, then what? If the plant or flower is not unisexual, then what? Then they also have other kind of adaptations. त्यांच्यामध्ये आपल्याला दुसऱ्या प्रकारचे अडॅप्टेशन्स आपल्याला बघायला मिळतील. युनिसेक्शुअल प्लांट्स असतात किंवा त्या फ्लावर्स असतात किंवा प्लांट्स असतात, त्यांना आपण काय म्हणतो, डायोशियस प्लांट. युनिसेक्शुअल असतात. प्लांट विल बी मेल और प्लांट विल बी फिमेल. दॅट कॅन बी आयदर ऑफ द केस. एक तर मेल असेल किंवा फिमेल असेल. दोन्ही मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन्स एकाच प्लांटमध्ये नसणार.
अशा केसला आपण काय म्हणतो, युनिसेक्शुअल असं म्हणतो. त्या प्लांटला आपण काय म्हणतो, युनिसेक्शुअल, किंवा त्यालाच काय म्हणतो, डायोशियस असं म्हणतो. डायोशियस, टू सेक्स ऑर्गन्स आर लोकेटेड इन द डिफरंट प्लांट्स और डिफरंट फ्लावर. फ्लावर जर डायोशियस असेल तर मेल अँड फिमेल फ्लावर्स आर कम्प्लिटली डिफरंट. मेल अँड फिमेल फ्लावर्स आर कम्प्लिटली डिफरंट. त्याला आपण डायोशियस फ्लावर असं म्हणायचं. डायोशियस प्लांट जर असेल तर त्याला काय म्हणायचं, प्लांट्स आर कम्प्लिटली डिफरंट, मेल और फिमेल प्लांट. क्लिअर. मेल आणि फिमेल प्लांट आपल्याला पूर्णपणे वेगळं असलेलं बघायला मिळेल, तर त्याला आपण डायोशियस असं म्हणतो. मेल प्लांट इज डिफरंट अँड फिमेल प्लांट इज डिफरंट. सो डायोशियस किंवा युनिसेक्शुअलिटी इज ऑलवेज देअर व्हेन इट नीड अ आउटब्रीडिंग. ज्या ज्या प्लांटला आउटब्रीडिंग गरजेचं आहे त्यावेळेस त्याच्याकडं युनिसेक्शुअलिटी आपल्याला असलेली बघायला मिळते. बट व्हॉट हॅपन्स, द युनिसेक्शुअल प्लांट्स आर व्हेरी लेस इन नंबर. युनिसेक्शुअल प्लांट्सचा नंबर फार कमी आहे. बट बायसेक्शुअल प्लांट्स डू हॅव लार्ज नंबर इन टर्म्स ऑफ द स्पीसीज. बायसेक्शुअल फ्लावर किंवा बायसेक्शुअल प्लांट्स जे आहेत त्यांचा नंबर खूप मोठा आहे. मग त्यांच्यामध्ये काय, वेन द प्लांट इज बायसेक्शुअल ॲट दॅट टाइम दे विल हॅव अनदर काइंड ऑफ डिव्हायसेस. दुसऱ्या प्रकारचे डिव्हायसेस असतात. त्याच्यामध्ये डायकोगॅमी, टू डिफरंट काइंड्स ऑफ मॅच्युरेशन. इथं सुद्धा आपण याच्या अगोदर बघितलं होतं हेटेरोगॅमी, त्यालाच आपण डायकोगॅमी असंही म्हणू शकतो, किंवा होमोगॅमी बघितलं होतं सुरुवातीला. सेल्फ पॉलिनेशनमध्ये होमोगॅमी असते, ठीक आहे, आणि क्रॉस पॉलिनेशन फेवर करण्यासाठी आपल्याला डायकोगॅमी किंवा हेटेरोगॅमी असलेली बघायला मिळते. तर त्या हे डायकोगॅमीमध्ये आपल्याला मॅच्युरेशन ऑफ अ मेल, इफ द फ्लावर इज बायसेक्शुअल और प्लांट इज बायसेक्शुअल, मॅच्युरेशन ऑफ मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन occurs at a different time. It occurs or matures at a different time. Okay, clear. In that case, it favors the outbreeding. Then there can be the prepotency. This prepotency is whenever the first come or first arrived is very important. Our first preference is given to the pollen grain. The pollen grain from the other flower germinate first. They have a first potential. म्हणजे साधारणतः कसं असतं, ही प्री पोटेन्शी कशी असते, आपण घरी पाहुणे आले तर पाहुण्यांच्या अगोदर आपण कधी जेवायला बसतो, सांगता येत नाही. खरं काय ते सांगता येत नाही हेच खरं आहे, पण आपली मेंटॅलिटी सांगतो. म्हणजे खरंच जर घरात आई वडील कधीच बसू देत नाही, थांब पाहुणे जेवायला झालं तर आपण बसायचं. स्पेशली मुलींच्या बाबतीत जास्त असतं, कारण ते स्वयंपाक करण्यामध्ये जास्त गुंतलेले असतात किंवा जेवण वाढण्यामध्ये जास्त गुंतलेले असतात. म्हणजे त्यांचं काम ते महत्त्वाचं असतं म्हणून ते असं करतात. पण जास्तीत जास्त वेळेस लहान मुलं वगैरे असतात ना, त्यांना अगोदर दिलं जातं. पण आता आपण लहान राहिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला पाहुणे जेवल्यानंतरच्या पंक्तीला जेवायचं. त्याच्यात वेगवेगळे उद्देश असतात, ठीक आहे, असू द्या, त्याचे उद्देश आपल्याला काय बघायचे नाही. पण प्रेफरन्स कोणाला देतो आपण, दुसऱ्यांना किंवा पाहुण्यांना, जेवणामध्ये पाहुण्यांना. तसं ह्या प्लांटमध्ये काय होतं की पोलन ग्रेन जो दुसऱ्या फ्लावरचा आहे किंवा दुसऱ्या प्लांटचा आहे तो पहिल्यांदा जर्मिनेट होतो. बरोबर, काय होतं, पोलन ग्रेन्स फ्रॉम द अदर फ्लावर और अदर प्लांट्स जर्मिनेट फर्स्ट. बोथ आर प्रेझेंट देअर. सेल्फ pollen grains are also present there and pollen grains from the other plant are also present there, but germination occur first for the other flowers. दुसऱ्या फ्लावरचे पोलन ग्रेन्स आहेत त्यांचं जर्मिनेशन पहिल्यांदा झालेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याला काय म्हणायचं, प्री पोटेन्शी असं म्हणायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला असलेलं बघायला दुसऱ्या काही मॉडिफिकेशन आपल्याला असलेले बघायला मिळते. हे चिरोस्टाईल आहे किंवा हेटेरोमॉर्फी म्हटलं तरी चालेल. हेटेरोमॉर्फी. Flowers are heteromorphic because location of their male and female structures or female sex organs is completely different. For example, काय असेल, pollen grains are released at that time they will drop down, but in this case
what happens? These filaments are arranged in such a way that the falling of the self pollen grains on their self stigma is prevented. स्वतःचे पोलन ग्रेन स्वतःच्या स्टिग्मावरती पडण्यापासून प्रिव्हेंट केले जातात. कसे? अरेंजमेंट ऑफ अ filaments and the style is completely different, and that arrangement is called as a heteromorphy, and that such flowers are called as a heteromorphic flowers. अशा फ्लावर्सला आपण काय म्हणतो? हेटेरोमॉर्फिक फ्लावर्स. आपण वन बाय वन डिस्कस करणार. and last we can say there is a hercogamy. hercogamy हेरकोगॅमी किंवा हार्कोगॅमी म्हटलं चालेल, कसंही तुम्हाला HER एवढं लक्षात ठेवायचं. हेरकोगॅमी इन दिस केस स्टॅमेन्स अँड फिलामेंट्स stigma and the filaments are completely arranged in the different way, and therefore they prevent completely falling of their self pollen grains on their self stigma. त्यांच्या स्वतःच्या स्टिग्मावर स्वतःचे पोलन ग्रेन्स पडण्यापासून प्रिव्हेंट केलेले आपल्याला बघायला मिळते. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे मॉडिफिकेशन आपल्याला असलेले बघायला मिळते. These such kind of modifications are needed in the monoecious plant. If plant is a dioecious, there is no need of such kind of the modification. Remember, जर प्लांट डायोशियस असेल किंवा युनिसेक्शुअल असेल तर त्याला याची सगळ्यांची गरज आहे का? नाही, नो नीड ऑफ दिस मॉडिफिकेशन्स. बट इफ प्लांट इज मोनोशियस, देन अँड देन ओनली दिस or either of these kind of a modification is needed. याच्यापैकी कुठल्या तरी एका प्रकारचं मॉडिफिकेशन त्यांच्यामध्ये असलेलं आपल्याला बघायला मिळेल टू फेवर आउटब्रीडिंग. क्लियर? ओके, वन बाय वन वी विल डिस्कस what happens. Unisexuality. In case of unisexuality, plant is either male or female. Okay, unisexuality of a plant. प्लांटची जर युनिसेक्शुअलिटी जर आपण बघितली तर प्लांट मध्ये काय असेल? एक तर मेल प्लांट असेल किंवा फिमेल प्लांट आपल्याला असलेलं बघायला. These plants are called as a dioecious plant. These such kind of plants are called as a dioecious plants. Here you can take examples. Papaya plant. Example of a dioecious plant. Dioecious plant, papaya. और मलबेरी प्लांट. सो पपया प्लांट. लक्षात ठेवा या पपया प्लांट मध्ये एखादाच मेल असतो आणि एक फिमेल असतो, आणि ज्या फिमेल असतात त्यांनाच फ्रूट्स येतात, मेलला येत नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळेल. काही प्लांट असतात त्यांना कधीच फ्रूट्स आलेले बघायला मिळत नाही. ते झाड असतं पण फ्रूट्स येत नाही, तर ते काय येत नाही, ते मेल असते. पण जास्तीत जास्त क्वांटिटी कोणाची असते तर फिमेलची असते. त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त प्लांटला काय असलेलं बघायला मिळेल, पपई आलेली बघायला मिळेल किंवा फ्रूट आलेलं बघायला मिळेल. पण सिंगल मेल प्लांट इज एबल टू फर्टिलाइज ऑल डिफरंट काइंड्स ऑफ द फिमेल प्लांट्स. सो दिस dioecious plant can do the fertilization in the different way. So this papaya plant is a unisexual, and this is the dioecious plant. So in this case we can say it's a dioecious.
other kind of plants we can say monoecious plants as well. Monoecious. In monoecious they have both male and female sex organ. Have both male and female sex organs or flowers you can say. त्यांच्यामध्ये मेल आणि फिमेल हे दोन्हीही एकत्र असतात, त्याला आपण मोनोशियस असं म्हणतो. इन सम केस when we talk about plant, monoecious plant, at that time these plants do have male as well as female flowers on the same plant. Male आणि female flowers कुठे असतील? एकाच प्लांट वरती असतील. फॉर एक्झाम्पल मेज बघा, मेल फ्लावर कुठे असतात आणि फिमेल फ्लावर कुठे असतात? मेज मध्ये मेल फ्लावर्स आर प्रेझेंट ॲट द अपेक्स, तुरा वरती असतो मक्याचा, आणि ज्या ठिकाणी कणीस येतं ते काय असतं? फिमेल फ्लावर. लक्षात ठेवा, फिमेल. त्याच्या स्टाईल्स वेगळ्या असतात बघा. त्याच्या स्टाईल कशा असतात? केस असल्यासारखे असतात. स्टिग्मा त्याचा वेगळाच असतो. बारीक बारीक जर बघितलं तर त्याचा स्टिग्मा वेगळाच असतो, भरपूर असतात, आणि त्याच्यामुळे मक्याचे दाणे तेवढे जास्त असतात. कधी बारीक जर बघितलं तर एक दोरा जो असतो मक्याच्या कणसाच्या, ती काय असते? स्टाईल असते. लक्षात ठेवा, ती काय असते? स्टाईल असते. आणि त्याचं जे टिप असतं ते बारीक जर बघितलं त्याचा कलर थोडासा डिफरंट असतो. जर सुरुवातीला जर बघितलं तर ते स्टिकी पण असतं, त्याच्यावरती पोलिमरेज स्टिक होतात आणि आतमध्ये जाऊन फर्टिलायझेशन होतं, आणि मग एक मक्याचा दाणा तयार होतो. क्लिअर? तर ते प्लांट कसा आहे? मोनोशियस आहे. क्लिअर? मेज प्लांट इज अ मोनोशियस. When these are monoecious, at that time there can be the different kinds of modification. We'll talk about the different modifications. So the first important modification in the monoecious plant is a dichogamy. Dichogamy. In dichogamy, sex organs, male and female sex organs, or you can simply say anther and ovules mature at a different time. Matures at different time. Matures at a different time. So there is no possibility of a self pollination or self fertilization, or we can say inbreeding. त्याच्यामध्ये इनब्रीडिंग आपल्याला पॉसिबल नसलेली बघायला मिळते. दिस कॅन बी ऑफ टू डिफरंट टाइप. एक आहे प्रोटॅन्ड्री, त्याच्या अगोदर सुद्धा मी मेन्शन केलेलं प्रोटॅन्ड्री, आणि दुसरी आपल्याला प्रोटोगायनी. इथं काय असतं? प्रोटॅन्ड्री, anthers mature early before the maturation of a gynoecium. इधर gynoecium matures early. कुठं? प्रोटोगायनी मध्ये काय होतं? गायनोशियम मॅच्युअर्स अर्ली, आणि प्रोटॅन्ड्री मध्ये काय? anthers matures early. So maturation occurs at a different time, and therefore there is no self fertilization, or we can say inbreeding, and therefore if there is no inbreeding, there is a possibility of outbreeding. Therefore they help for the outbreeding. So dichogamy helps in the outbreeding. So these are the another kind of or second type of devices for the monoecious plant, or which helps in the outbreeding. Clear? लक्षात ठेवायचे.
याच्यानंतर आपल्याला तिसरा प्रकार डिव्हाइसेसचा असलेला बघायला मिळेल तो म्हणजे प्रीपोटेन्सी. Prepotency. In this prepotency, potential to be a first. Prepotency चा अर्थ काय होतो? It is a potential to be a first. पहिला येण्याची पोटेन्शियल ज्याच्यामध्ये आहे असा म्हणजे प्रीपोटेन्सी. अशी ॲबिलिटी टू बी अ फर्स्ट इज द प्रीपोटेन्सी. आता पहिलं येण्याची ॲबिलिटी कशाच्या बद्दल आहे? It is in terms of a germination of a pollen grain. It is in case of a germination of a pollen grains. Okay? Pollen grains, in this case what happens? Pollens from other flower germinate first. And fertilize the flower. इथं बघा प्रीपोटेन्सी मध्ये काय? पोलन ग्रेन्स फ्रॉम द अदर फ्लावर, दुसऱ्या फ्लावरचे जे पोलन ग्रेन्स आहेत ते पोलन ग्रेन्स काय होणार आहे? पहिल्यांदा जर्मिनेट होणार आहे. इन दिस केस वी कॅन थिंक इन द डिफरंट वे that if it is a stigma at that time there is a possibility of arrival of the large number of pollen grains. वेगवेगळ्या प्रकारचे पोलन ग्रेन्स इथे येण्याची पॉसिबिलिटी आहे. आता आपण दोन प्रकारचे बघतोय. एक आहे सेल्फ, कलर सेम आहे त्याच्यामुळे सेल्फ लक्षात ठेवा. ठीक आहे. हा पोलन ग्रेन याचाच आहे, स्वतःचाच पोलन ग्रेन आहे. पण हा व्हाईट कलरचा आहे तो दुसऱ्या प्लांटचा किंवा दुसऱ्या फ्लावरचा पोलन ग्रेन आहे. तर याच्यामध्ये काय होतं? इट हेल्प्स ऑर द स्टिग्मा केमिकल्स प्रेझेंट ऑन द स्टिग्मा हेल्प्स द pollen grains from the other flower or other plants to germinate first. Clear? म्हणजेच फॉर एक्झाम्पल इन टर्म्स ऑफ टाइम वी आर टॉकिंग अबाउट. जर टाइम जर बघितला तर इफ द सेल्फ pollen grain germinate in 1 hour then this pollen grain from the other flower germinate in only 30 minutes after arrival on the stigma. स्टिग्मा वरती अराइव्ह झाल्यानंतर 30 मिनिटामध्ये कोण जर्मिनेट होईल? पोलन ग्रेन फ्रॉम द अदर्स 30 मिनिटामध्ये. पण सेल्फ पोलन ग्रेन्सला काय किती वेळ लागेल? 1 hour लागेल. मे बी इफ इट हॅपन्स, मे बी दिस आफ्टर 1 hour दिस विल लूज इट्स ॲबिलिटी टू जर्मिनेट. क्लिअर? याची ॲबिलिटी, सेल्फ पोलन ग्रेनची ॲबिलिटी सुद्धा काय होईल? जर्मिनेशनची ॲबिलिटी सुद्धा लूज होईल. त्याच्यामुळे इट विल नॉट फर्दर जर्मिनेट. इफ इट जर्मिनेट, इफ सस्टेन्स इट्स ॲबिलिटी टू जर्मिनेट ॲट दॅट टाइम ऑल्सो इट विल फेल टू फर्टिलाइज. कारण त्याच्या अगोदरच कोणीतरी कुठला दुसऱ्या फ्लावरचा पोलन ग्रेन फर्टिलायझेशन करून गेलेला असेल. क्लिअर? अगोदरच्या पोलन ग्रेन्समधून फर्टिलायझेशन झाल्यामुळं नंतरच्या पोलन ग्रेन्सला फर्टिलायझेशनला चान्स मिळत नाही. अँड सो सेल्फ पॉलिनेशन इज प्रिव्हेंटेड. सेल्फ पॉलिनेशन इज प्रिव्हेंटेड अँड क्रॉस पॉलिनेशन इज फेवर्ड. क्रॉस पॉलिनेशन आपल्याला अशा पद्धतीनं फेवर केलेलं बघायला मिळतं. इट इज अ प्रीपोटेन्सी. क्लिअर? इट्स अ प्रीपोटेन्सी. सो इन दिस प्रीपोटेन्सी द इम्पॉर्टन्स इज इन द जर्मिनेशन. Germination is very important and other pollen grains or pollen grains from the other plants or other flower are favored or they germinate very faster than the self pollen grains. स्वतःच्या pollen grains पेक्षा दुसऱ्या प्लांटचे किंवा दुसऱ्या फ्लावरचे pollen grains फास्ट जर्मिनेट होतात. ही आपल्याला प्रीपोटेन्सी असलेली बघायला मिळते. सेकंड इम्पॉर्टंट or you can say fourth or third in case of monoecious is the heteromorphy. In this case stamens and stigma are arranged at different level.
एवढं लक्षात ठेवायचं. स्टॅमेन्स अँड स्टिग्मा और मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन्स आर अरेंज्ड इन द डिफरंट लेवल. वेगवेगळ्या लेवलला अरेंज केलेले आपल्याला बघायला मिळते. एवढंच इथं लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल मी आता काही एक्झाम्पल, मी काही चांगलं फुल काढत नाही तुम्हाला दिसावं. ठीक आहे. याच्यामध्ये काय असेल, स्टाईल बरोबर किंवा स्टिग्मा, आणि दुसरे पोलन ग्रेन्स छोटे, सॉरी स्टॅमिन्स आपल्याला छोटे असलेले बघा. क्लिअर. पोलन ग्रेन्स सॉरी स्टिग्मा काय, सॉरी स्टॅमिन्स काय शॉर्ट आहे. स्टिग्मा काय, सॉरी स्टाईल किती आहे, लॉंग आहे. लॉंग स्टाईल, शॉर्ट स्टॅमिन्स, लॉंग स्टाईल, शॉर्ट स्टॅमिन्स, अशा प्रकारची डिफरंट अरेंजमेंट आहे. देन व्हॉट विल हॅपन इन दिस केस, whatever the pollen grains, if those are released, they will fall into the this flower cup. ह्या फ्लावर कप मध्ये ते फॉल होते, but they will not be able to fall on the stigma. स्टिग्मा वरती पडतील का, नाही. so there is a need of a pollinating agent. पॉलिनेटिंग एजंटची गरज लागणार बरोबर. मग पॉलिनेटिंग एजंट यायला पाहिजे. मग तो येताना रिकामा येणार आहे का, इट विल ब्रिंग द पोलन ग्रेन्स फ्रॉम द अदर फ्लावर. क्लिअर. तो येताना रिकामा येणार आहे का, नाही. इट विल ब्रिंग अ पोलन ग्रेन्स फ्रॉम द अदर फ्लावर. मला ती एक जाहिरात ह्या गोष्टी आता आठवली बघा. टॅक्सी म्हणून ते जाहिरात आहे बघा, ब्रशची, आठवते का तुम्हाला. टॅक्सी, टॅक्सी तो काय नाव त्या हिरोचं, हा रणबीर कपूर नाही काय आहे तो, मला पण आता नाव आठवत नाही मला. तर तो टॅक्सी, तर तो काय म्हणतो, का टॅक्सी का म्हणायचं, इट विल ब्रिंग द जर्म्स इन टू द माउथ. आपला ब्रश जो आहे तो जर्म घेऊन येतो. अशी कुठली गोष्ट की जर्म घेऊन येत नाही, तो भाग वेगळा, तो विषय आपल्याला नाही घ्यायचा. पण कुठलीही वस्तू जर आपण घेतली तर त्याच्यावरती जर्म्स होतात. तसंच कुठलाही पॉलिनेटिंग एजंट जर आपल्या फ्लावरकडे येत असेल, इट विल नॉट कम एम्प्टी, इट विल ब्रिंग अ सम ऑफ द पोलन ग्रेन्स. काही ना काही पोलन ग्रेन्स घेऊन येईल. सो वेन इट कम्स ॲट दॅट टाइम इट विल ड्रॉप अ पोलन ग्रेन्स ऑन दिस स्टिग्मा बिफोर द सेल पोलन ग्रेन्स टू अराइव्ह ऑन द स्टिग्मा. स्वतःचे पोलन ग्रेन्स स्टिग्मावरती जाण्याच्या अगोदर तो दुसरे पोलन ग्रेन्स स्टिग्मावरती टाकून जातो आणि तोपर्यंत फर्टिलायझेशन झालेलं असतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंट केलेलं बघायला मिळतं बाय द अरेंजमेंट ऑफ दिस स्टॅमेन्स अँड स्टिग्मा ॲट अ डिफरंट लेवल और देअर अरेंजमेंट इज कम्प्लिटली डिफरंट. क्लिअर. तर याच्यामध्ये आपल्याला दोन वेगवेगळे प्रकार बघायला मिळतील. There can be the heterostyle. Heterostyle. Styles are completely different. Arrangement of the styles, that is a stigma, is completely different. म्हणजे कशी असेल, वेगळ्या प्रकारची असेल. म्हणजे वर असेल, हे नॉर्मल आहे. स्टॅमिन्स काय आहेत, नॉर्मल आहे बरोबर. पण त्याच्यामधले जे स्टाईल्स आहेत त्या कम्प्लिटली डिफरंट अरेंजमेंट त्यांच्यामध्ये आपल्याला असलेली बघायला मिळेल. तर ते कशी कशी आपल्याला असेल आपल्याला सांगता येईल. वेगळ्या पद्धतीने आपल्याला अरेंजमेंट असलेली बघायला मिळेल. काहींमध्ये याच्यामध्ये आपल्याला छोटे काही स्टिग्मा असतील एकदम छोटे आणि फिलामेंट्स बाहेर असतील. ठीक आहे. तर ते आपल्याला काय दुसऱ्या प्रकारामध्ये मोडता येईल. पण पहिली आपल्याला सांगता येईल की स्टाईल्स आर अरेंज्ड इन द डिफरंट लेवल. स्टाईल्स आर अरेंज्ड इन द डिफरंट लेवल. फॉर एक्झाम्पल, when we talk about the maize plant itself, their styles are completely projected outside. They are figure-like. बाहेर आपल्याला प्रोजेक्ट केलेल्या बघायला मिळतील. तर त्याची अरेंजमेंट कम्प्लिटली डिफरंट असलेली बघायला मिळेल. म्हणून त्याला आपण काय म्हणायचं, हेटेरोस्टाईली असं आपण त्याला म्हणू शकतो. दुसऱ्या प्रकारची आपल्याला सांगता येईल हेटेरो अँटी. हेटेरो
anthy. Anthers are arranged in the different way. Anthers वेगळ्या प्रकारे अरेंज झालेले केलेले बघायला मिळतात. आता यांच्यामध्ये जे आहे याचं एक्झाम्पल आपल्याला तेच घेता येईल. साल्विया प्लांटचं एक एक्झाम्पल याच्यामध्ये घेता येईल. याच्यामध्ये काय केलं, बायफर्केटेड फिलामेंट्स आपल्याला असलेली बघायला मिळतात. फर्टाईल असतात ते बाहेर असतात आणि नॉन फर्टाईल असतात ते आतमध्ये असतात आणि त्या फ्लावरची अरेंजमेंट वेगळी असते. स्टाईल आपल्याला छोटी असलेली बघायला मिळेल या केसमध्ये. ओके, अशा प्रकारचं फ्लावर. दीज आर द फर्टाईल. हे फर्टाईल आहे आणि हे नॉन फर्टाईल अँथर्स आहे. जे अँथर्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, बरोबर. अँथर्स आर डिफरंट. टू डिफरंट काइंड्स ऑफ द अँथर्स आर प्रेझेंट. So in this case what happens, the fertile anthers will not be able to fertilize their own or it will not drop the fertile pollen grains on their own stigma in such case. So it's a complete arrangement. Or in other way, anthers are arranged in the different format. वेगळ्या प्रकारचे फॉर्मॅट असतात. अँथर्स पूर्णपणे बाहेर आपल्याला स्टाईल्स जे आहे स्टॅमेन्स जे आहेत पूर्णपणे वेगळा किंवा त्याचा फिलामेंट जो आहे तो पूर्णपणे वेगळा असतो. अँड हिअर विल बी द स्टिग्मा. क्लिअर. सो दीज आर कम्प्लिटली डिफरंटली अरेंज्ड. इन सम फ्लावर व्हॉट हॅपन्स, इन सम फ्लावर एकाच प्लांटचे असतील, एकाच प्लांटचे फ्लावर्स असतील, काहींमध्ये स्टिग्मा बाहेर आलेला असेल, काहींमध्ये स्टाईल्स बाहेर आलेली असेल. अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अरेंजमेंट इथं असलेली बघायला मिळते. आता ही अरेंजमेंट आपल्याला हेटेरोस्टाईली, जर स्टाईलमध्ये डिफरन्स असेल तर आपण त्याला हेटेरोस्टाईली असं म्हणायचं. आणि अँथरमध्ये किंवा स्टॅमेन्समध्ये जर डिफरन्स असेल साईजमध्ये किंवा लेंथमध्ये, त्यांच्या अरेंजमेंटमध्ये, तर त्याला आपण हेटेरोएन्थी असं म्हणायचं. क्लिअर. तर अशा पद्धतीनं these both are the cases or these two different kinds of the arrangements are only for avoiding the inbreeding, avoiding the inbreeding and to support the outbreeding, or to favor the outbreeding. favor outbreeding ला करण्यासाठी आपल्याला ही हेटेरोमॉर्फिक फ्लावर्स आपल्याला असलेली बघायला मिळतात. and last important case, it is a special one. Actually, it is we are not putting it into the heteromorphic. That is a hercogamy. Hercogamy is completely different arrangement of the styles and stigma. Stigma ची arrangement पूर्णपणे वेगळी असते. So, hercogamy. In this hercogamy, what happens? Stigma are arranged in the different way. Stigma arranged in spatial way. हा स्पेशल वे बघायचा. इन कॅलाट्रॉपिस नावाचा एक प्लांट आहे, तुम्हाला माहिती आहे कॅलाट्रॉपिस. रुईचं झाड माहिती आहे, छोटं असतं ते. हनुमान देवतेला त्या पानांची माला वगैरे घातली जाते, माहिती आहे हे सगळं. नसेल तर इथं आसपास कुठं तरी असतं, छोटं झुडूप असतं. फुलं वगैरे काही लई मोठी दिसत नाहीत, पण पानं अशी जाड असतात, पांढरीशी असतात. ठीक आहे. अशा प्रकारचं ते कॅलाट्रॉपिस आहे. त्याच्यामध्ये फ्लावर जर बघितलं तर आपल्याला जर थोडं पसरट असलेलं बघा. त्याची जी स्टिग्माची अरेंजमेंट ती फार छान आहे. त्याची स्टिग्मा आपल्याला पेंटाअँग्युलर स्टिग्मा आपल्याला असलेला बघायला मिळतो. पेंटाअँग्युलर, एक असेल, दोन असेल, 3, 4, 5 अशा पद्धतीने आपल्याला स्टिग्मा आपल्याला असलेला बघायला मिळतो. आणि हा स्टिग्मा काय करेल, पूर्ण कव्हर करेल फ्लावरची अर्धी. म्हणजे जर बघितलं फ्लावरचा जर वरून जर व्ह्यू घेतला तर एवढा स्टिग्मा आपल्याला असलेला बघायला. आणि हे पोलन ग्रेन्स किंवा स्टॅमिन्स कुठे असतील तर स्टॅमिन्स आतमध्ये असतात,
छोटे छोटे स्टॅमेन. त्याच्यामुळं हे स्टॅमेन्समधले जे पोलन ग्रेन्स आहेत ते बाहेर येऊच शकत नाही किंवा ते येऊन वरती पडू शकत नाही. ठीक आहे. आता काय होतं याच्यामध्ये पेंटाअँग्युलर स्टिग्मा, दी स्पेशल अरेंजमेंट इज अ पेंटाअँग्युलर स्टिग्मा. इट इज जस्ट लाईक अ हेलिपॅड. हा पेंटाअँग्युलर स्टिग्मा काय करतो, हेलिपॅड सारखं काम करतो. कुठलाही पॉलिनेटिंग एजंट जर आला तर याच्यावरती पोलन पडू शकतो. जसं अगोदर आपण बघितलं की हेटेरो मॉर्फिनमध्ये सुद्धा काही एक्झाम्पल्स बघितली की त्याच पद्धतीची एक्झाम्पल्स आपल्याला इथं देता येतात. सो ॲज सून ॲज द पॉलिनेटिंग एजंट अराइव्स इन द फ्लावर ॲट दॅट टाइम, व्हॉट इट विल डू, it will bring the pollen grains from the other flower and directly drop it on the stigma, and therefore there is a cross pollination. And when it goes out, this pollinating agent, it will carry the pollen grains from this flower to the other flower, and therefore this hercogamy also supports the outbreeding. So these are the main different kinds of the modification in the different kinds of the plants which helps in the outbreeding of the plant. So this outbreeding is very essential as we have discussed for the especially in the genetic variation and therefore in the evolution. हे outbreeding फार महत्त्वाचं आहे. जेनेटिक व्हेरिएशन अँड इव्होल्युशनसाठी फार महत्त्वाचं आपल्याला असलेलं बघायला मिळतं. क्लिअर? ओके. सो इट इज अबाउट द outbreeding devices. ओके. Another important one we have left here, self incompatibility. Last आपण म्हणूया त्याला. Self incompatibility. Last important, another outbreeding device. It is not a device, but it is a more or the genetic aspect. हे self incompatibility device असं म्हणता येणार नाही. It is a genetic aspect. It is a genetical device. अगोदरचे होते ते एकतर फिजिओलॉजिकल होते किंवा मॉर्फोलॉजिकल होते. आता याच्यातलं बघा जरा इकडे लक्ष द्या. युनिसेक्शुअल जे आहे मॉर्फोलॉजिकल outbreeding device. Dichogamy morphological as well as physiological. दोन्ही आहे. Especially physiological. Prepotency physiological. Only physiological. Heteromorphy morphological. Hercogamy morphological. हे सगळे मॉर्फोलॉजिकल आणि डायकोगॅमी आणि प्रिपोटेन्सी फिजिओलॉजिकल. डायकोगॅमीमध्ये मॉर्फोलॉजिकल पण ॲस्पेक्ट्स असतात, पण आपण त्याला पहिल्यांदा फिजिओलॉजिकल ॲस्पेक्ट आहे असं म्हणूया. कारण त्याच्यामध्ये मॅच्युरेशन फिजिओलॉजिकल आस्पेक्ट आहे. मॅच्युरेशन हे फिजिओलॉजीवरती अवलंबून असतं. प्रीपोटेन्सी सुद्धा फिजिओलॉजीवरती अवलंबून असते. म्हणून हे जे आतापर्यंत आपण डिव्हाइसेस बघितले अप टू द हेरकोगॅमी, बोथ हॅव मॉर्फोलॉजिकल as well as physiological modification, and last we have a self incompatibility, that is a genetical one. What happens in this case, the self pollen grains fails to germinate and fertilize the ovum or ovule. महत्वाचा शब्द, fails to germinate and fails to fertilize the ovule. स्वतःचे पोलन ग्रेन्स काय होतात, whenever they occur or they arrive at the stigma at that time, they fails to germinate. स्वतःच्या स्टिग्मावरती पडल्यानंतर लेट जर्मिनेट होत नाही. दे लूज देअर ॲबिलिटी टू जर्मिनेट. क्लिअर? और इफ दे फॉल ऑन द स्टिग्मा अँड जर्मिनेट,
they fails to fertilize the ovule or fertilize the egg. Egg fertilize करू शकत नाही. Lot many genetical parameters are involved in this case. या केसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जेनेटिक म्हणजे जीन्स इन्व्हॉल्व असतात. हे होऊ देत नाही, कारण त्याच्यामध्ये स्वतःमध्ये असे काही ॲबिलिटीज डेव्हलप केलेले आहेत, असे काही केमिकल्स डेव्हलप केलेले आहेत, दोज केमिकल्स ब्लॉक्स द जर्मिनेशन ऑफ द सेल्फ पोलन ग्रेन्स. स्वतःच्या पोलन ग्रेन्सचं जर्मिनेशन ते ब्लॉक केलं जातं. असे की पॅरामीटर्स त्याच्यामध्ये आपल्याला डेव्हलप झालेले बघायला मिळतात, ते एक्सप्रेस झालेले बघायला मिळतात. आणि जर समजा जर्मिनेशन झालं तर इट विल नॉट डेव्हलप अ वेल ऑर अ एबल पोलिन ट्यूब. चांगली किंवा चांगली ॲबिलिटी असणारी पोलिन ट्यूब त्याच्यामध्ये डेव्हलप होतो. का तर देर इज अ जेनेटिक ॲस्पेक्ट दॅट ब्लॉक्स द ग्रोथ ऑफ अ पोलिन ट्यूब अँड देअरफोर अवॉइड्स अ complete germination and therefore avoids a self pollination, and therefore this kind of a condition is called as a self incompatibility. Clear? तर अशा प्रकारची सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी सुद्धा काय करते, इट फेवर्स द आउटब्रीडिंग. ती सुद्धा काय करते, आउटब्रीडिंगला फेवर केलेली बघायला मिळते. सो दीज आर द in the self pollination as well, many times we do self pollination, many times we do क्रॉस पॉलिनेशन. मेंडेलचे एक्सपेरिमेंट बघितले. जेनेटिक्सचा पार्ट झाला तुमचा का नाही अजून? नाही अजून झाला. इनहेरिटन्स झालाय. हां, तर त्याच्यामध्ये काय केलं होतं मेंडेलनं काय केलं होतं बघा, तर क्रॉस ब्रीडिंग केलं होतं, सेल्फ ब्रीडिंग केलं होतं. दोन्ही प्रकारचं क्रॉस पॉलिनेशन आणि सेल्फ पॉलिनेशन दोन्ही प्रकारे केलं होतं. पुन्हा कशामध्ये? पी प्लांटमध्ये. ॲक्च्युली पी प्लांट इज अ सेल्फ पॉलिनेटेड प्लांट. पी प्लांट काय आहे? सेल्फ पॉलिनेटिंग प्लांट आहे, किंवा सेल्फ ब्रीडिंग और इनब्रीडिंग याच्यामध्ये जास्त होतं. मग त्यानं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला वापरलेल्या बघायला. मग तो काय करतो, तर सेल्फ पॉलिनेशन करत असताना त्याच पोलन ग्रेन्स, त्याच प्लांटचे किंवा त्याच फ्लावरचे पोलन ग्रेन्स त्याच स्टिग्मावरती तो इंटेन्शनली टाकायचा सेल्फ पॉलिनेशन. पण ज्यावेळेस क्रॉस पॉलिनेशन करायचं होतं त्यावेळेस काय करायचा, ही broken down or picked up or cut up the stamens. त्यानं काय केले, स्टॅमेन्स पिकअप केले त्याच्यात बिफोर मॅच्युरेशन. मॅच्युर व्हायच्या अगोदर त्यानं स्टॅमेन्स काढून टाकले टू अवॉइड अ सेल्फ पॉलिनेशन. असं सुद्धा आर्टिफिशियल पॉलिनेशन सुद्धा आपल्याला करता येऊ शकतं. आणि कितीतरी आता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बिया बघायला मिळतात बाजारामध्ये. त्या सगळ्या बिया आपल्याला काय असतात, प्युअर ब्रीड्स असलेल्या बघायला मिळतात. आणि त्या प्युअर ब्रीड ज्या असतात त्या प्युअर ब्रीड कशा ब्रीड तयार करत असताना सुद्धा सेल्फ पॉलिनेशन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि ते पॉलिनेशन सुद्धा आपल्याला, किंवा वी हॅव टू कंबाईन डिफरंट काइंड्स ऑफ कॅरेक्टर्स इन द क्रॉस पॉलिनेशन. ॲट दॅट टाइम वी कॅन ब्रिंग द पोलन ग्रेन्स और डिझायर्ड पोलन ग्रेन्स. एखाद्या प्लांटचे चांगले पोलन ग्रेन्स आपल्याला माहिती आहे, तर ते पोलन ग्रेन्स आपण आणून ज्या पाहिजे त्या प्लांटवरती टाकू शकतो. त्याला आपण आर्टिफिशियल पॉलिनेशन असं म्हणू शकतो. दॅट आर्टिफिशियल पॉलिनेशन ऑल्सो हेल्प्स इन द आउटब्रीडिंग. आर्टिफिशियल पॉलिनेशन फक्त आउटब्रीडिंगला फेवर करेल असं नाही. दॅट इज डिपेंड ऑन द पर्पज ऑफ द पॉलिनेटर. पॉलिनेटरचा पर्पज काय आहे त्याच्यावरती ते अवलंबून असेल. समजा मला क्रॉस ब्रीडिंग करायचं किंवा आउट ब्रीडिंग करायचं, तर आय विल डू द सेम काइंड ऑफ अ आर्टिफिशियल पॉलिनेशन. So artificial pollination can also helps in the outbreeding. Clear? तर अशा प्रकारचे ॲस्पेक्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. तर जर एखादं प्लांट नवीन डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला आउटब्रीडिंग करावं लागेल. आणि आर्टिफिशियल पॉलिनेशन त्याच्यामध्ये जास्त इफिशियंट असलेलं बघायला मिळतं. टू इन्क्रीज द पॉसिबिलिटी ऑफ द पॉलिनेशन, especially cross pollination, we can do the artificial pollination in self pollinating plant as well. Self pollinating plant मध्ये सुद्धा आपल्याला आउटब्रीडिंग करता येतं बाय द आर्टिफिशियल पॉलिनेशन. क्लिअर? अशा प्रकारचे हे वेगळे ॲस्पेक्ट्स आपल्याला प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्समध्ये होते. अँड लास्ट इव्हेंट वी हॅव टू डिस्कस अबाउट अ प्री फर्टिलायझेशन इव्हेंट, दॅट इज अ पोलेन पेस्टिड इंटरॅक्शन. ओके, क्लिअर? आतापर्यंतचे काही शंका आहेत का? आय थिंक वी हॅव डिस्कस्ड ऑल डिफरंट काइंड्स ऑफ द आस्पेक्ट्स of this pollination and
many different events before pollination. Now the events after the pollination, and that event, important event, is a pollen pistil interaction. It is a last event in the pre-fertilization events. सगळ्यात शेवटचा इव्हेंट आहे प्री फर्टिलायझेशन इव्हेंट. आपण 3 वेगळ्या प्रकारे सेक्स किंवा आपण त्याला सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये 3 वेगळ्या प्रकारचे इव्हेंट बघितले. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट, एक प्री फर्टिलायझेशन इव्हेंट, दुसरा फर्टिलायझेशन इव्हेंट्स आणि तिसरा पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट. त्याच्यातला पहिला पार्ट आपण बघत होतो प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्स. त्याच्यामध्ये आपण प्री फर्टिलायझेशन इव्हेंटमध्ये शेवटचा आहे म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की हा पण त्याच्यामधला भाग आहे. सुरुवातीला बघितलं वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हलपमेंट ऑफ गॅमेट्स, गॅमेट्सची डेव्हलपमेंट बघितली प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्स डिटेलमध्ये बघितलं. त्याच्यानंतर पॉलिनेशनचा आस्पेक्ट बघितला, क्लिअर पॉलिनेशन. अँड देन लास्ट इव्हेंट आफ्टर द पॉलिनेशन in the pre-fertilization event is the pollen pistil interaction. What happens in the pollen pistil interaction? In the pollen pistil interaction, pollen grains arrive at the stigma in the pollination. Pollination ची लास्ट फेज किंवा लास्ट स्टेज कुठली आहे? अरायवल ऑफ द pollen grains on the stigma. आता बघा, there is a very little possibility of a arrival of the right pollen grains on the right stigma. Right stigma वरती right pollen grain किंवा योग्य pollen, करेक्ट स्टिग्मा वरती करेक्ट pollen grain अराईव्ह होईल याची पॉसिबिलिटी फार कमी आहे. पण ही जी पॉसिबिलिटी आहे ती पॉसिबिलिटी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या फिजिओलॉजिकल मेकॅनिझमनं आपल्याला सपोर्ट केलेली बघायला आणि त्याच्यामुळं करेक्ट पोलन ग्रेन पहिल्यांदा जर्मिनेट होईल हे सुद्धा इथं बघितलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर पहिलं आपण बघूया. यस, राईट पोलन ग्रेन हॅज अराइव्ड ऑन द स्टिग्मा. ॲट दॅट टाइम दिस इव्हेंट्स स्टार्ट्स द नेक्स्ट इव्हेंट दॅट इज द पोलन पिस्टिल इंट्रॅक्शन. याच्या पुढचा इव्हेंट सुरू होतो तो म्हणजे पोलन पिस्टिल इंट्रॅक्शन. व्हॉट इज पोलन पिस्टिल इंट्रॅक्शन? इट इज अ जर्मिनेशन of pollen grains and growth of pollen tube up to embryo sac. याच्यामध्ये बघा काय काय इव्हेंट आहेत. पोलन पिस्टिल इंट्रॅक्शन, पहिली इंट्रॅक्शन आहे जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन अँड देन ग्रोथ ऑफ अ पोलन ट्यूब अप टू द एम्ब्रियो सॅक. 2 प्रकारचे इव्हेंट्स याच्यामध्ये शॉर्ट फेजेस आपल्याला बघायला मिळतील पोलन पिस्टिल इंट्रॅक्शन. पहिल्यांदा पोलन ग्रेनचं जर्मिनेशन होईल आणि त्याच्यानंतर पोलन ट्यूब जर्मिनेशन झाल्यानंतर काय फॉर्मेशन ऑफ अ पोलन ट्यूब अँड दॅट पोलन ट्यूब विल ग्रो अप टू द एम्ब्रियो सॅक. Clear? Arrives at a embryo sac, and this pollen tube is a channel, or it is a tube, or it is a way for the male gametes to reach up to the female gamete. Male gamete ला female gamete पर्यंत पोहोचण्याचा हा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे, तर आपण pollen tube असं म्हणतो. तर ह्या सगळ्या इव्हेंट्समध्ये आपल्याला लक्षात आहे की हे इव्हेंट्स सगळ्यात महत्त्वाचे काय असतात, का असतात हे आपण पहिल्यांदा बघू. So the first important is the germination. Germination is very important. Pollen grains. First, what they do? Pollen grains absorbs the nutritious material present on the stigma. Remember, stigma वरती काय असतो? मटेरियल असतो, स्टिकी मटेरियल.
स्टिकी सबस्टन्स म्हणून, स्टिकी सबस्टन्स. and this sticky substance is rich in sticky substance rich in, तो कशाने रिच असतो? स्पेशली सुक्रोज, सुक्रोज and other some proteins, other some proteins. Remember, पहिलं सगळ्यात जास्त काय असतं? सुक्रोज असतं. आणि दुसरं काय असतं? काही स्पेसिफिक प्रोटीन्स असतात, स्पेसिफिक प्रोटीन्स असतात, अदर प्रोटीन्स असतात. ह्या दोन्हीनं बनलेला एक स्टिकी सबस्टन्स आपल्याला इथं प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. सो व्हॉट हॅपन्स ॲज सून ॲज pollen grains arrive at a stigma, pollen grain arrive at a stigma, then it absorbs the material. मी आता फक्त छोटासा पार्ट काढतो. स्टिग्मा, स्टिग्मा त्याच्यावरती हा पोलन ग्रेन आहे. बघा, हा पोलन ग्रेन ज्या ज्या वेळेस स्टिग्मावरती येतो, what it do? It absorbs the material from the stigma surface. Stigma surface मधून तो काय करतो? Material absorb करतो. What is that material? Sucrose and the proteins. Again, what are these proteins? These proteins are very essential to recognize the correct pollen grain. बघा, हे प्रोटीन्स जे आहेत कशासाठी मदत करतात? करेक्ट पोलन ग्रेन आयडेंटिफाय करण्यासाठी ती मदत करतात. आता त्याच्यामध्ये खूप मोठं मोलेक्युलर मेकॅनिझम आहे. एकदम मोलेक्युलर लेवलला जर गेलं तर हे जे चॅनल असतात, ॲब्सॉर्ब सुक्रोज ॲब्सॉर्प्शनचं चॅनल असतात, दोज आर ॲक्टिवेटेड बाय दिस प्रोटीन. काय केलं जातं? हे जे चॅनल असतात किंवा सुक्रोज ॲब्सॉर्प्शन असतं, हे ह्या प्रोटीननं, हे प्रोटीन ज्यावेळेस ह्या पोलन ग्रेन्सला बाइंड होतील त्याच वेळेस सुक्रोज ॲब्सॉर्प्शन होतं, अन्यथा होत नाही. दीज प्रोटीन्स आर स्पेसिफिक फॉर द स्पेसिफिक टाईप ऑफ अ पोलन ग्रेन. हे प्रोटीन कुणासाठी स्पेसिफिक असतात? स्पेसिफिक पोलन ग्रेनसाठी स्पेसिफिक असतात हे प्रोटीन इन द स्टिकी सबस्टन्स. म्हणजेच काय, ए स्पीसीज असेल तर ए स्पीसीजचेच पोलन ग्रेन त्याच्यावरती जर्मिनेट होतात. आंब्याचे पोलन ग्रेन जर आपण चुकून पेरूच्या झाडाच्या फ्लावरवरती जर टाकले किंवा पेरूच्या फ्लावर किंवा पेरूच्या स्टिग्मावरती जर टाकले तर जर्मिनेट होणार का? हा तुमचा प्रश्न असू शकतो. पॉसिबली नॉट. वाय? बिकॉज द प्रोटीन्स विच आर प्रेझेंट ऑन द स्टिग्मा ऑफ द पेरू, आपण एक्झाम्पल घेऊ, ठीक आहे. पेरूच्या स्टिग्मावरती जे प्रोटीन्स आहेत ते आंब्याच्या पोलन ग्रेन्सला बाइंड होतील का? नाही होणार. बिकॉज दे रिकग्नाइज देअर ओन पोलन ग्रेन्स. द proteins present on a specific flower or specific stigma, they will recognize the specific pollen grains. म्हणून ए स्पीसीजचे पोलन ग्रेन्स कोण रिकग्नाइज करतं? ए स्पीसीजचेच प्रोटीन रिकग्नाइज करतात, दुसरे करू शकत नाही. and therefore they initiate the absorption of sucrose. Clear? So in some cases what happens, there is a closed species असतात, क्लोज स्पीशीज असतात. त्या स्पीशीजमध्ये काय होतं? पोलन ग्रेन जर्मिनेट होतात, त्याच्यामध्ये काही वेळेस पोलन ग्रेन जर्मिनेट पण होतात आणि जी पोलन ट्यूब आहे ती आतमध्ये जाते, पण प्रॉपरली एगपर्यंत पोहोचू शकत नाही. तिथं सुद्धा अशाच प्रकारचं मेकॅनिझम प्रोटीन इंटरॅक्शन आहे. देर आर लार्ज नंबर ऑफ द प्रोटीन इंटरॅक्शन और केमिकल रिॲक्शन्स or chemical events occurs in this plants which helps in the germination of a right pollen grain or correct pollen grain. Correct pollen grain च्या germination साठी आपल्याला हे महत्त्वाचे प्रोटीन इंटरॅक्शन असतात, केमिकल इंटरॅक्शन आपल्याला असलेल्या बघायला मिळतात. आता मी बरेच सर्च केलं कारण मला जर थोडंसं डीपमध्ये जायची सवय आहे, कारण मला प्रश्न पडतात तसे तुम्हालाही प्रश्न पडतात की नेमकं काय आहे, व्हॉट इज दॅट and how does it happen?
So there are specific proteins, maybe hydrophobic proteins are there, hydrophilic proteins are there. प्रोटीनचे वेगवेगळे प्रकार असतात, छोटे छोटे प्रकार असतात. हायड्रोफोबिक असेल आणि ही पोलेन ट्यूब असेल, हायड्रोफिलिक असेल. हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिकमध्ये रिपल्शन होणार, त्याच्यामुळं हायड्रोफोबिक प्रोटीनकडे ही पोलेन ट्यूब जात नाही, त्याच्या अपोजिट दिशेला गेलेली बघायला मिळते. म्हणजे राईट डायरेक्शन द्यायचं सुद्धा ह्या प्रोटीनचं काम आपल्याला असलेलं बघायला मिळतं. तर हे सगळे इंटरॅक्शन आपल्याला पोलन ग्रेन जर्मिनेशनमध्ये इन्व्हॉल्व असलेल्या बघायला मिळतात. सो दिस पोलन ग्रेन्स आर रिकग्नाइज्ड बाय स्टिग्मा and then germinated, and then occurs a germination. Okay, then occurs a germination. So this is the first important interaction between the pollen and pistil. Pistil is the stigma, remember. पूर्ण स्टाईल, स्टिग्मा आणि ओव्हरी ह्या तीन पार्टला आपण कॉमन काय म्हणतो, पिस्टिल असं म्हणतो. गायनोशियम तर म्हणतो, पण गायनोशियमला सुद्धा आपण दुसरा शब्द वापरतो, पिस्टिल वापरतो. बरोबर, म्हणजे तुम्हाला हा शब्द ऐकलेला, म्हणजे मी एक्सप्लेन केला नाही मॉर्फोलॉजीमध्ये, कारण तो तुम्हाला 11वीला झालेला आहे, म्हणून मी ते काही जास्त स्ट्रेस दिला नाही त्याच्यामध्ये. तर गायनोशियमलाच आपण काय म्हणतो, पिस्टिल असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे त्याच्यातलाच थोडा पार्ट आपण इथं बघितलेला आहे. देन व्हॉट हॅपन्स आफ्टर द ॲब्सॉर्प्शन, देर इज अ स्टार्ट ऑफ द ग्रोथ ऑफ द पोलेन ट्यूब. सेकंड इव्हेंट, growth of pollen tube occurs. Pollen tube ची ग्रोथ आपल्याला झालेली बघायला मिळते. What happens as soon as the sucrose is absorbed by the vegetative cell present in the pollen grain. pollen grain मध्ये जी vegetative cell आहे त्या सेलनं काय केलेलं बघायला मिळेल, सुक्रोज absorb. What will happen? It will bulge, it will get swollen. This cell will swell. ही सेल काय होईल, सुजेल किंवा मोठी होईल, फुगा फुगल्यासारखी. आणि काय होईल, फुगा फुगल्यानंतर काय होतं, त्याच्यानंतरची आपल्याला इंटरॅक्शन इथं झालेली बघायला मिळेल. व्हॉट विल हॅपन, इट विल स्टार्ट टू ग्रो. कारण एक्झाईन आहे, बरोबर. एक्झाईन काय असतं, हार्ड असतं. आपण बघितलं एक्झाईन काय आहे, हार्ड आहे, त्याच्यामुळे फुगा मोठा होणार नाही. तर काय होईल, थोड्या छोट्याशा याच्यामधून ट्यूब लाईक स्ट्रक्चर विल कम आउट, अँड दिस इज कॉल्ड एज अ पोलेन ट्यूब. त्याला आपण पोलेन ट्यूब. आणि सगळे जे न्यूक्लियस असतील ते इथं आलेले बघा. न्यूक्लियस मेल आणि मेल गॅमेट असतील, 2 मेल गॅमेट आणि 1 ट्यूब न्यूक्लियस, हे आपल्याला ट्यूबमध्ये आलेले बघा. देन इट विल स्टार्ट टू ग्रो इन द स्टिग्मा. स्टिग्माच्या आतमध्ये हे ग्रो व्हायला सुरू होईल. हाऊ, अगेन देर इज अ प्रोटीन इंटरॅक्शन, अँड दिस इंटरॅक्शन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन केस ऑफ अ पोलेन पिस्टिल इंटरॅक्शन. ही जी ट्यूब आहे ही ग्रो झालेली बघायला आणि कंटिन्युअसली. दिस ट्यूब ऑल्सो सपोर्टेड बाय द स्टाईल, द पॅरेन्कायमॅटस टिश्यू or sporogenic tissue present in the style and the stigma. स्टाईल आणि स्टिग्मा मध्ये जो स्पोरोजिनस टिश्यू असतो तो टिश्यू सुद्धा त्याला मदत करत असतो. तो मदत कसा करेल, इट विल प्रोव्हाइड अ नरिशमेंट टू दिस टिश्यू, टू दिस पोलेन ट्यूब, अँड देअरफॉर पोलेन ट्यूब विल ग्रो इन द डीप. पोलेन ट्यूब ही काय होईल, डीप मध्ये ग्रो. अँड फायनली व्हॉट हॅपन्स, दिस पोलेन ट्यूब, मी आता छोटं स्ट्रक्चर काढतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सो फायनली दिस पोलेन ट्यूब अराइव्ज ॲट द ओव्ह्यूल. ही इथं छोटा पोलन ग्रेन आहे आणि त्याची पोलेन ट्यूब आपल्याला असलेली बघायला मिळेल. इट विल अराइव्ह ॲट द सिनर्जिड सेल स्पेशली, अँड अप टू दिस सिनर्जिड सेल देर आर लार्ज नंबर ऑफ द केमिकल्स विच गिव्स अ गायडन्स और इट गाइड्स द पोलन ट्यूब ग्रोथ. इथं भरपूर वेगळ्या प्रकारचे केमिकल्स असतात, प्रोटीन्स असतात, ते काय करतात, ह्या पोलेन ट्यूबचं ग्रोथ आपल्याला गाईड केलेले बघायला मिळतात. पोलेन ट्यूब अशीच अशीच जात नाही, कुठंही कशीही ग्रोथ होत नाही, ती डायरेक्शनल ग्रोथ आपल्याला असलेली बघायला मिळते. आणि ती डायरेक्शनल ग्रोथ कशावरती अवलंबून असते, तर प्रोटीन इंटरॅक्शन असते.
वेगळ्या प्रकारच्या केमिकलची इंटरॅक्शन असते, त्याच्यामुळं ही पोलेन ट्यूब ग्रो होते आणि इट गोज अप टू द सिनर्जिड सेल. क्लिअर? अँड अप टू इट रिचेस ऑर दिस pollen tube reaches to the embryo sac. Up to this events, this is called as a pollen pistil interaction. Clear? ही pollen pistil interaction सगळ्यात महत्त्वाची स्टेप आपल्याला ह्या प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्समध्ये असलेली बघायला मिळते. जसं फॉर्मेशन ऑफ गॅमेट ही महत्त्वाची स्टेप आहे, तशीच ही दुसरी महत्त्वाची स्टेप आहे पोलेन पिस्टिल इंटरॅक्शन. क्लिअर? तर अशा प्रकारची ही इंटरॅक्शन आपल्याला असलेली बघायला. सुरुवातीला सुक्रोज ॲब्सॉर्ब केलं जाईल, त्याच्यानंतर थोडंसं स्वेलिंग होईल, पोलेन ट्यूब येईल आणि ती पोलेन ट्यूब नंतर ग्रो होईल अप टू द एम्ब्रियो सॅक. क्लिअर? अँड देन देर इज अनदर इव्हेंट, दॅट इज अ फर्टिलायझेशन इव्हेंट स्टार्ट्स. ज्या वेळेस ही पोलेन ट्यूब आपल्याला एम्ब्रियो सॅकच्या जवळ गेलेली बघायला मिळेल, त्यावेळेस तिचा दुसरी स्टेप सुरू होते आणि त्या स्टेपला आपण म्हणतो फर्टिलायझेशन इव्हेंट्स. नाव दिस complete structure or combination of this pollen grain and the pistil is ready to start with another event of the fertilization, that is a fertilization event. Clear? आतापर्यंत काही शंका असेल तर बघा. ओके, आपण थांबूयात कारण पुन्हा अजून आपल्याला कंटिन्युअसमध्ये डबल फर्टिलायझेशन घेता येईल. क्लिअर?